नमस्कार मित्रांनो, बीपीएमएस म्हणजेच बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काम करताना सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे टीपी क्लायंट सेटअप करणे. बऱ्याचदा हा सेटअप करताना काही बारीक-सारीक टेक्निकल एरर्स येतात ज्यामुळे आपले काम थांबते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की टीपी क्लायंट सेटअप ऑनलाईन कसा करायचा, त्यासाठी सिस्टममध्ये कोणत्या सेटिंग्स आवश्यक आहेत आणि येणाऱ्या एरर्स कशा सॉल्व्ह करायच्या. भविष्यातही या चॅनलवर तुम्हाला बीपीएमएस आणि टीपी क्लायंट ट्रेसिंग संदर्भातील सर्व टेक्निकल अपडेट्स पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता थेट जाऊया आमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. स्क्रीनवर आल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बीपीएमएसची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे. येथे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून सुरक्षितपणे लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर तुमची यूएलबी सिलेक्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. आता आपल्यासमोर बीपीएमएसचा मुख्य डॅशबोर्ड ओपन होईल. येथे डाउनलोड सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला दोन महत्त्वाच्या फाईल्स डाउनलोड करायच्या आहेत. पहिली टीपी क्लायंट सेटअप आणि दुसरी मायएसक्यूएल सेटअप. फाईल्स डाउनलोड झाल्यानंतर डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करा आणि या दोन्ही फाईल्स तिथे पेस्ट करा, जेणेकरून सर्व डेटा एकाच ठिकाणी राहील. या फाईल्स झिप फॉर्मॅटमध्ये असतात, त्यामुळे त्यांना एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. आता सेटअप सुरू करण्यापूर्वी आपल्या सिस्टममध्ये काही महत्त्वाचे सेटिंग्स करणे गरजेचे आहे. तुमच्या कॉम्प्युटरमधील अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तात्पुरते टर्न ऑफ करा. त्यानंतर विंडोज सिक्युरिटीमधील फायरवॉल आणि नेटवर्क प्रोटेक्शन आणि व्हायरस आणि थ्रेट प्रोटेक्शन काही काळासाठी ऑफ करा. लक्षात ठेवा, सेटअप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या सेटिंग्स पुन्हा ऑन करू शकता, जेणेकरून तुमची सिस्टम सुरक्षित राहील. सेटिंग्स पूर्ण झाल्यावर टीपी क्लायंट सेटअप फोल्डरमधील सेटअप या फाईलवर राईट क्लिक करा आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर हा पर्याय निवडा. तुमच्यासमोर टीपी सीपीआरडीचा एक विंडोज विझार्ड ओपन होईल. येथे नेक्स्टवर क्लिक करून सेटअप रन करा. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर क्लोजवर क्लिक करून विझार्ड बंद करा. अशा प्रकारे आपले टीपी क्लायंट ॲप्लिकेशन यशस्वीपणे इन्स्टॉल झाले आहे. आता वळूया दुसऱ्या आणि महत्त्वाच्या पायरीकडे, ती म्हणजे मायएसक्यूएल सेटअप इन्स्टॉल करणे. बऱ्याच युजर्सना याचमध्ये अडचणी येतात, त्यामुळे पुढील स्टेप्स काळजीपूर्वक पहा. मायएसक्यूएल फोल्डरमधील विंडोज इन्स्टॉलर फाईलवर डबल क्लिक करा. तुमच्यासमोर मायएसक्यूएल सर्व्हर 5.5 सेटअप विझार्ड ओपन होईल. येथे नेक्स्ट करा, लायसन्स ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट करा आणि पुन्हा नेक्स्टवर क्लिक करा. यानंतर सेटअप टाईपमध्ये कंप्लीट हा पर्याय निवडून इन्स्टॉलवर क्लिक करा. पुढील विंडोमध्ये नेक्स्ट करत शेवटी फिनिश बटणावर क्लिक करा. लगेचच तुमच्यासमोर मायएसक्यूएल कॉन्फिगरेशन विझार्ड ओपन होईल. येथे सर्व ऑथेंटिकेशन ऑप्शन्सना नेक्स्ट करत पुढे जा. शेवटी मॉडिफाय सिक्युरिटी सेटिंगमध्ये टीपी क्लायंटचा डिफॉल्ट पासवर्ड टाका आणि एनेबल रूट ॲक्सेसचा चेकबॉक्स टिक करून नेक्स्ट करा. मित्रांनो, यूट्यूबच्या सिक्युरिटी पॉलिसीमुळे मी या सॉफ्टवेअरचा मूळ पासवर्ड आणि कॉन्फिगरेशन कोड खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकत नाही. जर तुम्हाला हा पासवर्ड लगेच हवा असेल तर मला कॉमेंट्समध्ये पासवर्ड असा डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला लगेच पासवर्ड पाठवून देईन. शेवटच्या स्टेपमध्ये एक्झिक्यूटवर क्लिक करा. सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर फिनिश करा. आता मायएसक्यूएल फोल्डरमधील मायएसक्यूएल नावाच्या विंडोज बॅच फाईलवर डबल क्लिक करून ती रन करा. तुमच्यासमोर कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल आणि फाईल रन होईल. प्रोसेस पूर्ण झाल्यावर कीबोर्डवरील कोणतीही की प्रेस करून हे विझार्ड बंद करा. आता आपल्याला मुख्य टीपी क्लायंट ॲप्लिकेशन रन करायचे आहे. त्यासाठी कॉम्प्युटरच्या सी ड्राईव्हमध्ये जा. त्यानंतर प्रोग्राम फाईल्स, टीपी क्लायंट सॉफ्ट आणि शेवटी टीपी क्लायंट 2020 हे फोल्डर ओपन करा. या फोल्डरमधील टीपीसी या ॲप्लिकेशन फाईलवर राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. तुमच्यासमोर टीपी क्लायंट बीपीएमएसचे लॉगिन पेज ओपन होईल. येथे तुमचा बीपीएमएसचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर तुमचे व्हर्जन जुने असेल तर स्क्रीनवर अपडेट न्यू पॅच असा मेसेज येईल. तिथे येसवर क्लिक करून नवीन पॅच अपडेट करून घ्या. पॅच यशस्वीपणे इन्स्टॉल झाल्यावर ॲप्लिकेशन पुन्हा ओपन होईल. पुन्हा एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. आता तुम्हाला तुमचे सर्व प्रोजेक्ट स्क्रीनवर दिसू लागतील. ज्या प्रोजेक्टवर काम करायचे आहे तो प्रोजेक्ट सिलेक्ट करून ओपन करा. प्रोजेक्ट ओपन झाल्यावर तुम्हाला त्याची सर्व माहिती दिसेल. आता आपल्याला मुख्य काम करायचे आहे, ते म्हणजे सिलेक्ट कॅड पॅथ या पर्यायावर क्लिक करून कॉम्प्युटरमधील ऑटोकॅड सॉफ्टवेअरच्या acad.exe फाईलला ब्राउज करून पाथ प्रोव्हाइड करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनच्या बॉटम लेफ्ट कॉर्नरला ड्रॉइंग लिस्ट दिसेल. त्यावर राईट क्लिक करून तुमच्या प्रोजेक्टची कॅड फाईल ब्राउज करा आणि ओके करा. शेवटी ड्रॉइंग लिस्टमधील फाईलवर डबल क्लिक करा. तुमचे ऑटोकॅड सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक रन होईल आणि स्क्रीनवर सॉफ्टवेअर लोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. अशा प्रकारे आपला टीपी क्लायंट सेटअप पूर्णपणे आणि यशस्वीरित्या इन्स्टॉल झाला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. काही अडचण असल्यास खाली कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका टेक्निकल व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.